धन्यवाद मित्रा. उत्तम पाधीर, काय सुंदर समालोचन केलं आपण. 14 कला आणि 64 विद्याचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक करून ज्या राजाने आई बहिणीसाठी मुघलांविरुद्ध आवाज उठवला आणि 1600 सालामध्ये स्वराज्य घडवला, त्या शिवछत्रपती शिवाजीराजांना माझ्या मानाचा मुजरा. तर घेऊन चलतो मित्रांनो, गोळांमध्ये आपण पाहतो सामना आंबेरपाडा विपक्ष बारवाई. आंबेरपाडा विपक्ष बारवाई असा चालू मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच नाणेफेकचं कौल जिंकून बारवाई संघाने मला वाटते काय घेतले, बॅटिंग घेतलेलं आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रण करतोय तुम्हाला. आंबेरपाडा टीमला सलामीची जोडी आपण निश्चित पाहतोय. स्ट्राईक एंड अजय आणि नॉन स्ट्राईक एंड मयूर ही सलामीची जोड साखळे आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आंबेरपाडा सचिन. पहिला चेंडू खराब चेंडू फेकतोय. अवांतर धाव मात्र इथे बोनस म्हणून दिली जाते. अवांतर धावेने आपण पाहतोय बारवाई संघ श्री गणेशावरती धाव फलकेवरती धावाला होतो बिनबाद एक. आतल्या सामन्याचा जर आपण विचार केला मित्रा, इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला कार्पेट पद्धतीचा फटका व्हायला मिळाला. एक धाव घेतली, एका धावेची समाधान मानले होते. षटका धाव फलकावरती जर आपण धाव पाहिल्या तर बिनबाद 2. तर आतल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर काय काट्याची टक्कर पाहायला मिळाली दोन्ही सामन्यादरम्यान. सामना होता 6 वर्षे विपक्ष भिंगार. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत पाहायला मिळाली. अखेरीस मात्र 6 वर्षीय संघ हा विजय झाला आणि पराभूत व्हावा लागला तो मात्र भिंगार या टीमला. कारण हा खेळच तसा आहे मित्रांनो, कुणाला तुम्ही जितायचं असेल कोणाला हरणार. सचिन यावेळेस लॉंग ऑन कार्पेटमध्ये फटका, चेंडू धावणार नाही, चेंडू जाणार सरळ सीमापार चौकार. या चौकारने धावफलक जोडले जाते. धावफलकीवरती बिनबाद बारवाई 6 धावा. चेंडू आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडूची फेकी आतापर्यंत संपते. 38 सर्कलचा हा षटक पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो. यावेळेस लॉंग ऑफ कार्पेट पद्धतीचा फटका, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार टाटा बाय बाय सीमा रेषे बाहेर. हा येणार चौकार. लगातार दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर मयूरच्या बॅटमधून. धावफलक 10 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला बारवाई टीमकडून. इथे खराब चेंडू. पंच निश्चितच अवंतर हवेचा इशारा करतायत. एक खराब चेंडू पाहायला मिळतोय सचिनकडून. 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी लाईन भरकटतोय. परंतु कमबॅक करावं लागेल सचिन तुला. जर कमीत कमी धावापर्यंत रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी, चांगले चेंडू हे फेकावे लागतील. हा चेंडू मात्र चांगला निर्धाव चेंडूची सांगत यावेळेस पाहायला मिळते आपल्याला सचिन या गोलंदाजाकडून. कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन चौकार काढल्यानंतर तिसरा वाईट आणि चौथा चेंडू मात्र डॉट. हा चेंडू देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूची फेकी करतोय. 5 चेंडूची फेकी करतोय. निश्चितच 10 धावा त्याने खर्च केलेत. 11 धावा. आणि हा चेंडू देखील निर्धाव. पंचांचा षटक क्रमांक 1
संपल्याचा इशारा होते. एका षटकाचा खेळ संपतोय. प्रथम इनिंगमध्ये आपण पाहतोय बारावी टीम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडते 11 बिनबाद 11. धावफलक चांगला आहे आणि मुंबईची बात जर आपण केली तर सलामीची जोडी अजून खेळपट्टीवरती तैनात आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. पंच आपणास विनंती आहे विलंब नका लावू देऊ, कारण आपल्याला याच्या पुढे देखील बरेचसे सामने खेळवायचे आहेत. नेक्स्ट गोलंदाज आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवरती कुमारला मात्र सचिनच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. जर 40-44च्या आतमध्ये रोखायचं असेल तर कुमारला सचिनच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. सचिनने 3 चेंडूमध्ये निश्चित 11 धावा खर्च केला, परंतु शेवटचे 3 चेंडू का अप्रतिम फेकले. तिन्ही चेंडू अक्षरशः डॉट. निश्चितच पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यास सज्ज आहे. 10-12 पंचा रनअप. यावेळेस लॉंग ऑफ चेंडू भिरकवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का, परंतु थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते. चेंडू उचलता एक करणार तत्पूर्वी 2 धावा पूर्ण 2 धावेने आपण पाहतोय धावफलक 13 धावा. जसा चेंडू हातात न उडला तसा चित्तच जपल्याने मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फील्डर बॅट्समननं. यावेळेस लॉंग ऑन चेंडू जमणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमा बाहेर देऊन जाईल. त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या टीमला 6 धावा आणि या 6 धावेने जर धावफलक पाहिलं तर 19. वो कहते हैं दोस्तों कभी तुम्हारी तो कभी हमारी. एका चेंडूवरती षटकार खाल्ला तर कळला पुढचा चेंडू मी डॉट करणार हे मात्र स्पष्टपणे दाखवत देत असताना गोलंदाज कुमाराला आपण पाहू शकतो. यावेळेस कार्पेटमध्ये फटका. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाही. या एका धावेने आपण पाहतोय धावफलक जोडले जाते. धावफलकावरती 20 धावा. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे संपतोय. एक 4 चेंडूचा इथे खेळ संपतोय. आपण पाहतोय अद्यापही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन.
करत असताना गोलंदाज कुमार. आडव्या बॅटनं मारल्या फटका. मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे थोडासा कोंबल. मिस फील्ड. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणार 4 धावा. चेंडू चांगला होता परंतु फटका देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला आपल्याला. लेफ्ट हँड बॅट्समन पाहतो आपण मयूरच्या बॅटमधून. या चौकारने धावफलक पाहिला तर 24 धावा. सुरुवात चांगली म्हणता येईल. यावेळी साकोटोपाचे चेंडू विरकून दिलाय. शॉर्ट लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमार पार. हा येतोय चौकार. या चौकारने मात्र आपण पाहतोय पंचांचा षटक क्रमांक दुसरा संपल्याचा इशारा होतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय प्रथम इनिंग मध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. धावफलक पाहिलं तर 28 धावा. सरासरी पाहायला गेलो तर 14ची सरासरी इथे राखतोय बॅटिंग करणारा बारोई टीम. चांगली सुरुवात म्हणता येईल. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संघाकडून 3रं गोलंदाज अक्षय. आहा पहिला चेंडू तेज रफ्तार परंतु लाईन बरकडतोय उजव्या उष्टीच्या खूप बाहेर आणि इथे चेंडू दिला जातोय वाईट. धावा जर रोखायची असेल तर ही सलामीची जोडी पूर्ण खूप गरजेचं आहे. विकेट इथे घ्यावा लागेल. ही विकेट जर खेळपट्टीवरती टिकली ना मयूर आणि अजय तर 50 पार करू शकतो. गोटपाचा चेंडू मिड विकेट व इथे काय अंतिम टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षण मला आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच लाजवाब फील्ड. मात्र चेंडू सीमाबाहेर गेला असता परंतु फिल्डरने चेंडूला जेच केलं आणि अंतिम टप्प्याला चेंडूला मात्र फील्ड करून ग्राउंडमध्ये ढकललं. त्या मोबदल्यात मात्र मिळाल्या फक्त 2 आणि 2 धावा. हा सुंदर चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज अक्षयकडून. प्रयत्न आहे अक्षयचा विकेट घेण्याचा कारण तो जाणतोय की ही जोडी जर फोडली नाही तर धाव फलक भरारी घेऊ शकतो. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक परंतु यावेळेस चुकी. ज्या रक्षकाची आपण स्तुती केली होती तोच मात्र क्षेत्ररक्षक इथे थोडीशी चुकी करतोय. एकच धाव. एका धावाने धाव फलक आपण पाहतोय. बत्तीस धावा. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यामुळं खरोखरच प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला क्षेत्ररक्षण हे मात्र फिरवावं लागतंय. या वेळेस गुडघा टेक कार्पट पट्टीचा फटका. इथे काय चालय
निश्चित असं खरोखरच आंखों से काजल चुराई, वो कहते हैं ना बाज की नज़र और चीती की चपलाई, उस तरह दोघांना बड़ी आसानी से चुराले दोनों बल्लेबाज ने. चेंडू सर्कलच्या आतमध्ये होता परंतु फिल्डर तैनात असून तिथे दुसरी धाव रोखू शकत नाही. काय चपलाईने 2 धाव पूर्ण केला बघा. याला म्हणतात रनिंग. इथे बॅटची कडा परंतु थोडासा खोंबल. पुन्हा एकदा एक धाव. धाव फलक 35 धावा. धावफलकावरती आपण पाहतो 35 धावा. 2.5 चेंडू साध्यापर्यंत खेळ संपतोय. चला फील्ड करणारी टीम आपणास वारंवार आम्ही विनंती करतो की थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. इथे मात्र निर्धाव चेंडू. पंचांचं षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा होतो. प्रथम इनिंगमध्ये बॅटिंग करणारे आपण पाहतो बारोळी टीम धावफलकावरती धाव जोडते. बिन बाद 35. धावा. चला पंच आपण थोडस फील्ड करणाऱ्या टीमला सूचित करायचे. अजूनही या इनिंग मधील एक षटकाचा खेळ बाकी आहे. धावफलक आपण पाहतोय 35 धावा. नवीन गोलंदाज योगेश. स्ट्राइक एंड आपण पाहतोय मयूर. इथे मात्र बाईकची धाव चोरली जाते. थोडीशी मिसफिल्ड विकेट किपर पाहायला मिळते आपल्याला. चेंडू चांगला हाताळला होता गोलंदाज योगेश याने परंतु विकेट किपर थोडीशी चुकी करतो आणि त्या मोबदल्यात मात्र एक धाव चोरली जाते. एका धावने आपण पाहतोय धावफलक 36 धावा. चला 3.1 चेंडूचा खेळ संपतोय. अद्याप ह्या इनिंग मध्ये 5 चेंडूचा खेळ शेष आहे. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकवून दिलाय. शॉर्ट लेग डीप मिड मध्ये चेंडू जातोय सरळ. पंच षटकार. तर षटकार आपण पाहतोय धावफलक 42 धावा धावफलक किती जोडल्या जात आहेत. यावेळेस मात्र बॅटची कडा साठून एसटी रक्षकाला थोडस चुकून चेंडू मात्र मागे जातो. मग परंतु मागे गल्लीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण.
एकच धाव मिळते. एका धावेने आपण पाहतोय 43 धावा. अजूनही या षटकातले मला वाटतं 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या विलेस मात्र ऐन लेग परंतु तिथे फिल्डर तैनात आहे. चांगली फील्ड यावेळेस पाहायला मिळते आपल्याला. एकच धाव. यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपरकडून चुकी. वारंवार मात्र विकेट किपरकडून थोडीशी मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते. या आदिल हे घेतली. या आदिल चेंडू पाहिला. तो चेंडू देखील विकेट किपरच्या जवळून गेला. हा चेंडू देखील विकेट किपरला कॅच जेच करणं गरजेचं होतं, परंतु हा चेंडू देखील विकेट किपरला चुकून गल्लीमध्ये जातो आणि त्या मोबदल्यात एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुनश्च धावफलकावरती पाहिलं तर 45 धावा. आणि यावेळेस मात्र चेंडू भिरकवून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जातो सरळ सीमा बाहेर. षटकार. आंबेडकर संघाला 52 धावांची 24 चेंडू 52 धावांचं लक्ष असणार आहे. बारवे आंबरपाडा या टीमला. तसं अंबरपाडा संघ आपली सलामीची जोडी देखील लगेच तयार ठेवा मित्रांनो.
तर पाहतो आपण सलामीची जोडी आंबेडकर टीमकडून 52 धावांचं लक्ष घेऊन उतरत आहेत सचिन आणि दोन्ही सचिन लांगे आणि सचिन लोखंडे. 24 चेंडू 52 धावा. सरासरी पाहिली तर 13.50. ही सरासरी प्रत्येक षटकाची राखणं गरजेचं राहणार आहे. तर गोलंदाज मार्गावरती आपण पाहतोय बारावी टीमकडून सचिन. सर्व सचिनच आहेत. सचिन म्हटलं की एक मोठं नाव क्रिकेटमध्ये आपल्याला आठवलं जातो, ज्याला क्रिकेटचा देव मानतो आपण. चला आपणचा सामन्याला सुरुवात करा. 24 चेंडू 52 धावा. सलामी जोडी आपण पाहतो स्ट्राइक एंड सचिन, नो स्ट्राइक एंड सचिन आणि गोलंदाज देखील सचिन. अभी कौन से सचिन को कौन से पे भारी पड़ता है वो जरूर देखेंगे दोस्तों. हालांकि तीनों नाम में सचिन ऐसा जरूर छुपा है. ओहो शॉर्ट गेंद, यहाँ पर गेंद ने फंसा दिया. गली पॉइंट में जरूर फील्डर मौजूद है लेकिन गेंद फंसा दी है, सीधी जा बैठी बाउंड्री लाइन के बाहर. हा चौकार येतो मित्रांनो. या चौकारने आपण पाहतो सुरुवात केली जाते सचिनच्या बॅटमधून. 52 धावांचा पाठपुरावा करत असता पहिल्या चेंडूवरती मात्र चौकारने खातं खोलते ते टीम. पाहतो आपण आंबेरपाडा. सचिन हा चेंडू देखील लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातो सीमा पार. आहे तो षटकार. या षटकाने धावफलक 10 धावा. काय सुरुवात पाहायला मिळते बघा. पहिला चेंडू शॉर्ट लेग मध्ये चौकार, दुसरा चेंडू लॉंग ऑन मध्ये षटकार. दोन्ही चेंडूला जर पाहिलं तर का आक्रमकता पाहायला मिळते आपल्याला फलंदाज सचिनकडून. 10 धावा. गोलंदाज सचिनची जर पाहणी केली तर 15-20 धावांचा रनअप आहे. निश्चितच गोलंदाजीमध्ये पेस आहे, परंतु पेस चा फायदा 2 चेंडूचा जर आपण पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. ह्या पेसचा उपयोग कसा करावा हे गोलंदाज सचिनला मात्र जाणणं गरजेचं आहे. चला मॅचचा बॉल आलेला आहे. तर 2 चेंडूवरती 2 मोठी फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच सचिन या बॅटरकडून फुल चेंडू कशा पद्धतीने हाताळला गोलंदाज सचिन. कमबॅक करावं लागेल. हा चेंडू अकोटचा मिडवन मध्ये छत्रक्षक तैनात आहे आणि एकच धाव. सर्कलमध्ये जे आक्रमकता पाहिजे ते आक्रमकता मात्र बॅटरकडून चालू आहे. 3 चेंडूचा खेळ संपतो. 3 चेंडूनंतर धावफलक पाहिलं तर 11 धावा धावफलक आपण पाहू शकतो. बॅटिंग टीम करणारी आंबेरपाडा. हा सन्मान ये समझदारी का क्रिकेट. चांगला चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमकता हीच तर एक चांगल्या बॅट्समनची ओळख असते आणि ती खेळी मात्र आपल्याला सचिनकडून पाहायला मिळते. चला टाइम नको मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतो की स्पीडअप करा.
हा कुटप्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला विरकवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्या येणार 4 धावा. चांगली फलंदाजी या चौकाने जर धावफलक पाहिला पण तर धावफलक जोडले जाते. 15 धावा बिनबाद 15. चांगली सुरुवात म्हणता येते आपल्याला आंबेरपाडा या टीमकडून. 52 धावांचा पाठपुरावा करत असताना षटक क्रमांक पहिला. काही चेंडू दरम्यान शिल्लक. अक्कू टप्प्याचा चेंडू. वाह काय बॅटिंग. सुंदर बॅटिंग. हा देखील चौकार येते फाईन लेग रिझन मध्ये. पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा. धावफलक जर पाहिला आपण तर 19 धावा. जी सरासरी होती 13.50 ची ती सरासरी मात्र निश्चितच राखून एक्स्ट्रा धावा देखील धावफलकावरती मिळवतोय तो आंबेरपाडा टीम. चला 12वी टीम. आपण जास्त टीम मीटिंग नको मित्रांनो. आपल्या टीममध्ये कोण गोलंदाजी नेक्स्ट करणार कोण नाही हे करणाऱ्याला चांगला माहिती असतो. हा चांगला चेंडू. गोलंदाज समीर. समीराचा पहिला चेंडू निर्धाव. चांगला चेंडू. चेंडूला सन्मान दिला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. हा देखील चेंडू निर्धाव. इथे मात्र थोडीशी यावेळेस सचिनकडून खराब कामगिरी पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू डॉट सुटते. चांगली गोलंदाजी समीर या गोलंदाजाकडून. जिथे 52 धावाचा पाठपुरावा करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 19 धावा आणि उर्वरित 3 षटकामध्ये 33 धावांची अद्यापही विजयाची गरज असणार ती मात्र आंबेरपाडा टीमला. हा चेंडू अको टप्प्याचा लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फील्ड. एकच धावेवरती समाधान मानले जाते. या एका धावेने आपण पाहतो धावफलक 20 धावा. अजूनही 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. अक्षरशः रोखून ठेवले दोन्ही फलंदाजाला. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये आक्रमकता केली होती त्या दोन्ही फलंदाजाला इथे मात्र समीरनं रोखून ठेवले. लेग बाय धाव. पंच लेग बायची. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत हाताळतो गोलंदाज समीर. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करते. या एका धावेने जर पाहिलं धावफलक तर 21 धावा. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये 31 धावांची गरज. हा चेंडू देखील निर्धाव. काय गोलंदाजी हो बघा. त्याने जाणलंय समीरनं की जिथे आपल्या पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केलेत तर आपल्याला कुठेतरी धावा रोखून धरण्याचं काम करायचं आहे आणि ती जबाबदारी आणि ती गोलंदाजी मात्र पूर्णपणे करत असताना आपण पाहू शकतो गोलंदाज समीरला. इथे मात्र दुसरे षटक संपल्याचा इशारा. पंचांकडून आपण पाहतोय 52 धावाचा पाठपुरावा करत असताना आंबेरपाडा टीम धावफलकाची धावा जोडते 21. उर्वरित 12 चेंडू आणि 31 धावांचा गरज.
12 चेंडू अजूनही 31 धावांचं लक्ष विजयासाठी ते मात्र अंबरपाडा टीमला. नेक्स्ट मॅच पुढील आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मिरकुटवाडी संघ कर्णधार आणि चिंच कांबला. चिंच कांबला यांनी देखील आयोजन ठेवलेलं नाईटचं 19 फेब्रुवारीपासून 5 दिवसांच्या मॅचेस असणार आहेत मित्रांनो. प्रत्येक दिवशी 8 संघ. ज्या संघाला एंट्री करायची असेल तर निश्चितच चिंच कांबला खेळाडूशी त्यांनी संपर्क करायचा आहे. वैयक्तिक पहिले संघाकडून तिसरे षटक. गोलंदाज अंकुश. 12 चेंडू 31 धावा. चला पंच सामना सुरू करा. बारा 31 समीकरण आहे. मिरकुटवाडी संघ कर्णधार तसंच चिंच कांबला संघ कर्णधार. नाणेफेकसाठी यायचे. या पुढील आपला सामना होणार आहे मित्रांनो. हा खराब चेंडू. हा चेंडू खराब पाहायला मिळाला आपल्याला अंकुशकडून. ज्या गोलंदाजीची कामगिरी समीरने केले ती कामगिरी मात्र ह्या अंकुशला करावी लागेल. जर ह्या 31 धावा रोखायच्या असतील तर ती कामगिरी निश्चितच करावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू सन्मान दिला जातोय. एकच धाव एका धावेवरती आपण पाहतोय. धावफलक 23 धावा जोडल्या जात आहेत. तर मिरकुटवाडी संघाचा कर्णधार आलेला आहे चिंच कांबला संघ. आपण नाणेफेकीसाठी कर्णधाराला पाठवते. यावेळेस फटका चांगला आहे आणि इथे झेलवाद. काय अप्रतिम झेल पाहायला मिळाला आपल्याला. स्टेट ग्राउंड हवाई फायर फटका होता परंतु उंची जास्ती आणि लांबी कमी त्यामुळे हा झेल मात्र घेण्यात आला. इथे झटका क्रमांक 1. इथे मात्र पहिली विकेट गमावत होतो अंबरपाडा टीम. चला नवीन बॅटर चिंच कांबला टीम. आपला कर्णधार कारण मिरकुटवाडी टीमचा कर्णधार इथे आलेला आहे. नवीन बॅटर कुमार. तर धावफलक आपण पाहतो स्थिरावले जाते. 23 धावांवरती जिथे 52 धावांचं लक्ष आहे विजयासाठी ते मात्र अंबरपाडा या टीमला. अजूनही 29 धावांची गरज. यावेळेस कारपडचा फटका आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. उचल फेक करण्यात तू एक धाव पूर्ण. एक धावेने खूप काही फरक पडणार नाही. ती मात्र फील्ड करणाऱ्या बारोली टीमवरती इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस थोडंसं पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर असं वाटलं होतं का अंबरपाडा टीम हे मात्र सहजरित्या बारोली टीमवरती हॅवी होऊ शकतो. परंतु दुसरा षटक का अप्रतिम पाहायला मिळाला गोलंदाज समीरकडून. चला नाणेफेक करून घ्यायचंय. मिरकुटवाडी आणि चिंच कांबला या दोन टीम दरम्यान. एक धाव एका धावेने पाहतोय. 24 धावा 25 धावा सॉरी
अजूनही 27 धावा. उर्वरित काही चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे विजयासाठी. ती मात्र आंबेडकर टीमला. या वेळेस गुडघाट एक, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद कुमार. दुसरा विकेट येते गमावते तो मात्र अंबरपाडा टीम. न्यू बॅटर अमर अमर लांगे. अमरला मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. जर आपल्या टीमला विजयी खेचून द्यायचा असेल तर अमरला आक्रमकता करावी लागेल. कारण चेंडूची पाहणी केली आपण तर अद्यापर्यंत या षटकातले चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2.5 चेंडूचा खेळ संपतोय. उर्वरित तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू निर्धाव. पंचांचा षटक क्रमांक 3 संपल्याच्या शर्यती 3 षटकाचा खेळ संपतोय. 52 धावांचा पाठपुरावा करत असताना विजयासाठी आपण पाहतोय आंबेडपाडा टीम 2 बाद 25 धावा. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष असणार आहे. अजूनही 6-27 प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता करावी लागेल. चला फील्ड लावून घ्या. बारोई जास्ती वेळ टीम मीटिंग नको मित्रांनो. 6 चेंडू 27 धावा. परंतु फलंदाज जो सलामीला गेलेला सचिन अजूनही तर घालून खेळपट्टीवरती. या सचिनला मात्र आता करामत करावं लागेल. चला पुढील मॅचसाठी तयार राहायचे. मुरकुडवाडी आणि चिंच कमला बॉलर आपण पाहतोय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती केशव. 6 चेंडू 27 धावा. सचिन यावेळेस चेंडू भिरकवलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि काय सुंदर खेळ. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. गोलंदाज केशव. सचिन याचा बारीचा अंत. बॅक टू पॅव्हेलियन. न्यू बॅटर अक्षय. शेवटचे 4 चेंडू 5 चेंडू आणि 27 धावा. 5 चेंडू 27 धावा. मित्र क्रिकेट असा खेळ आहे ना, शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जितेल ना कोण हारेल हे आपण सांगू शकतच नाही. अक्षय जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणती टीम जितेल कोणती हारेल हे सांगणं कठीण असतं क्रिकेटमध्ये. केशवाचा पुढील बॉल. इथे मात्र बाईचे एक धाव घेतले ते आणि एका धावेने आपण धावफलक पाहिलं तर 26 धावा. अजूनही 26 धावा पाहिजेत. चार चेंडूमध्ये 26 धावा. निर्धाव चेंडू अजूनही 3 चेंडू आणि 26 धावा. म्हणजे एखादा चेंडू जर खराब पडला आणि त्याच्यावरती षटकार आला तर थोडंसं फेरबदल व्हायला मिळू शकतो क्रिकेटमध्ये. इथे मात्र चेंडू मारलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नाही आणि इथे विकेट क्रमांक
चौथी विकेट आंबेरपाडा टीमची इथे मात्र घेतली जाते. नवीन फलंदाज महेश. चला पुढील सामना असणार आहे मुरकुडवाडी चीज समला. ज्याची फील्ड असेल त्यांनी तयार राहा मित्रांनो लगेचच. कारण रात्रीची मला वाटतो 1:17 झालाय आणि हा देखील झेल. पहिल्या षटकामध्ये सामना बारावी टीमकडे पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना काय टीम सामना आपल्या बाजूने फिरवला. गोलंदाज समीरची मात्र तारीफ करावी लागेल. रोशन न्यू बॅटर. रोशननी जर षटकार मारला तर सचिन लोखंडे याचकडून 500 रुपये. खरोखरच रोशन बाबा आता काय मॅच तरी येऊ शकत नाही परंतु 500 तर कमाव. खिशात होतील तेवढे उद्या तुला कशाला घालू तुला. वाईट वाईट बॉलर घाबरला रोशनला. तर इथे जसं सचिनला षटकारला बक्षीस झालंय तसं गोलंदाजावरती मात्र परिणाम झाला. आणि इथे विन होत होती माझी बारावी टीम. गुड लक टू बारावी, हार्ड लक टू आंबेरपाडा.